हाय, चॅप्टर 4 पार्ट 3 प्राथमिक आर्थिक क्रिया. या व्हिडिओमध्ये आपण शेती या महत्वाच्या प्राथमिक आर्थिक क्रियेचा अभ्यास करणार आहोत. शेती म्हणजे काय हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. शेतीचे विविध प्रकार आहेत. शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये पीक सुद्धा निरनिराळे घेतले जातात. पिकाच्या प्रकारानुसार सुद्धा शेतीचे प्रकार बदलताना आढळतात. शेती ही बहुउद्देशाने केली जाते. शेती पद्धतीवर नैसर्गिक घटकाबरोबरच सामाजिक व आर्थिक घटकही परिणाम करीत असतात आणि त्यानुसार शेतीचे विविध प्रकार पडतात. यामधल्या अ, आ, इ स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार याचा क्रमांक लिहा असे करून पहा मध्ये आपल्याला दिलेले आहे. मध्ये आपल्याला चित्र दिलेले आहे, मध्ये वैशिष्ट्य दिलेले आहे, तर मध्ये शेती प्रकार दिलेला आहे. आपल्याला सुरुवातीला चित्राचं निरीक्षण करून त्याचा प्रकार शेतीचा प्रकार कोणता असावा हे ओळखायचं आहे. त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये सुद्धा ओळखून पूर्ण साखळी पूर्ण करायची आहे. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की फुलांची शेती ही ग्रीन हाऊसच्या साहाय्याने केलेली दिसून येत आहे. तर भाजीपाला दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला भाजीपाला लावताना दिसून येत आहे. तर तिसऱ्या चित्रात शेताचा आकार मोठा दिसून येतो आहे व शेती ही ट्रकनी करीत असताना दिसून येत आहे. चौथ्या चित्रात चहाचा मळा दिसतो आहे व मजूर मळ्यामध्ये काम करीत आहे. त्यानंतरच्या शेतात पाणी साचले आहे व धानाची रोवणी मजुरांच्या साहाय्याने चालू आहे. शेवटच्या चित्रात जंगलाला आग पेटवलेली दिसून येत आहे. यावरून आपल्याला शेती प्रकार ओळखायचा आहे व चित्राचे निरीक्षण करून वैशिष्ट्य ओळखून साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ह्या पुढच्या स्लाइड मध्ये मी ही पूर्ण साखळी करून दिलेली आहे. पहिलं चित्राचं प्रकार म्हणजे उद्यान शेती आहे आणि त्याची वैशिष्ट्ये म्हणजे शोभेची झाडे, भाजीपाला, वनौषधी आणि व्यापाराच्या उद्देशाने ही शेती केली जाते. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही वैशिष्ट्ये या ठिकाणी ह्या उद्यान शेतीचे बरोबर लागू होतात. त्यानंतर आपल्याला भाजीपाला काही लोक लावताना आपल्याला ग्रीन हाऊस मध्ये दिसून येत आहे. ग्रीन हाऊस मध्ये दिसत आहे म्हणजेच ही मंडई शेती आहे आणि याची वैशिष्ट्ये सुद्धा याच्या बाजूला आपल्याला दिलेली आहे. आणि ती वैशिष्ट्ये ह्या साखळीमध्ये बरोबर बसतात. तिसरी जी शेती प्रकार आहे तो म्हणजे विस्तृत व्यापारी धान्य शेती. आपण चित्राचं निरीक्षण करतानाच बोललो होतो, शेताचा आकार विस्तृत दिसतो आहे म्हणजेच आणि विस्तृत व्यापारी धान्य शेती ही असावी. आणि त्यानंतर याची वैशिष्ट्ये जी जुळवली आहे त्यामध्ये शेतीचा आकार हा मोठा, भांडवलाचा आधुनिक कृषी यंत्राचा वापर अधिक, एक पीक पद्धती ही वैशिष्ट्ये या शेतीच्या प्रकाराला बरोबर जुळतात आहे. त्यानंतरची आहे शेती चहाचा मळा म्हणजेच मळ्याची शेती आणि याची वैशिष्ट्ये म्हणजे शेताचा आकार हा मोठा, भांडवलाधिष्ठित शेती, एक पीक पद्धत शेती आणि त्यानंतर जे आपल्याला शेतामध्ये पाणी साचलेलं आणि मजूर रोपाची लागवण करत आहे म्हणजेच ही सखोल उदरनिर्वाहक शेती असावी. आणि याची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर ती पण हीच बरोबर जुळतात. शेत जमिनीचा लहान आकार, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न, अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य, त्यानंतर मानवी श्रम व प्राण्यांचा वापर. चीन, भारत, जपान, कोरिया ही जी वैशिष्ट्ये याच्यामध्ये दिली आहे ती ह्या सखोल उदरनिर्वाहक शेतीला व्यवस्थित बसतात आहे. आणि त्यानंतर आहे शेवटचा प्रकार स्थलांतरित शेती. जंगलाला जी आग लागलेली आपल्याला दिसून येत आहे त्यावरून आपण ही स्थलांतरित शेती असावी असं ओळखलेलं आहे आणि याची वैशिष्ट्ये म्हणजे शेतीचा आकार हा खूप लहान, वनातील भूभागाची शेतीसाठी निवड आणि त्यानंतर
वने जळून जमिनीचा शेतीसाठी वापर म्हणजे ही स्थलांतरितच शेती असावी, अशा प्रकारे आपण ही पूर्ण साखळी जोडलेली आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये मात्र आपण पहिले 3 शेतीचे पद्धती म्हणजे उद्यान शेती, त्यानंतर मंडई शेती आणि विस्तृत व्यापारी धान्य शेती या 3 शेती पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रकार उद्यान शेती. यामध्ये स्लाइडमध्ये आपल्याला काही वैशिष्ट्ये दिली आहे. त्याआधी मी तुम्हाला थोडीशी उद्यान शेती आणि त्यासोबतच मंडई शेती ह्या दोन्ही पद्धती थोड्याफार मिळत्या-जुळत्या असल्या कारणाने ह्या दोन्ही पद्धतीची एकत्रित थोडीशी माहिती सांगते. उद्यान शेतीमध्ये विशेष करून महागडे पीक घेतले जाते. जसे भाजीपाला, शोभेची झाडे, अ, फुले यांचे उत्पादन मोठ्या नगरांसाठी घेतले जाते. शेतीचा आकार हा लहान असतो. मोठ्या नगरांच्या सभोवतालच्या प्रदेशात ही शेती केली जाते. जेथून वेगवान वाहतूक उपलब्ध असते. शिवाय मोठी बाजारपेठ आणि महागडे फळ, फुले, शोभेची झाडं, भाजीपाल्याला मागणी असणारा वर्ग सुद्धा येथे उपलब्ध असतो. तसेच ग्रामीण भागाला नगराचे सानिध्य असल्या कारणाने या परिक्षेत्रात वीज, रस्ते, बाजारपेठा या आधारी संरचनेबरोबरच आरोग्य, अर्थव्यवस्था व शिक्षणाच्या सोयी सुद्धा उपलब्ध असतात. प्रत्यक्ष गावात या सोयी उपलब्ध नसल्या तरी खेड्यांना नगर सानिध्याचा लाभ घेता येतो. न येथील शेतकऱ्यांचे कुटुंब हे शिक्षित असते. नवीन यंत्र, फवारे, फर्टिलायझर, HVY बियाणे यांचा वापर, हवामान खात्याचा अंदाज घेऊन पेरणी करणे, जमिनीची सुपीकता तपासून घेणे, ग्रीन हाऊस तयार करणे, थंड हवामानात कृत्रिम उष्णता सुद्धा तयार करणे, या सर्व गोष्टीचा अवलंब करून फळे, फुले व भाजीपाल्याचे उत्पादनही वाढविले जाते. उद्यान शेतीमध्ये शोभेची झाडे मोठ्या प्रमाणात जोपासना करून औद्योगिक विकास झालेल्या व औद्योगिक व IT सेक्टर विकसित झालेल्या शहरांच्या मागणीनुसार पुरवठा केला जातो. या शेतीसाठी भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते. तांत्रिक व्यवस्थापन, शास्त्रीय पद्धतीने उत्पादन, एकच पीक पद्धत, स्वस्त मजूर पुरवठा आणि चांगली वाहतूक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असते. तर मंडई शेती ही बागायती शेतीचाच एक प्रकार आहे. यातही फळे, फुले, भाजीपाला, औषधी वनस्पतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व शहराच्या सभोवतालीच ही शेती केली जाते. मंडई शेतीला ट्रक फार्मिंग असे सुद्धा म्हणतात. या शेतात शेतकरी विशिष्ट भाजीपाल्याचेच उत्पादन घेतो, जो जास्त काळ टिकू शकत नाही, म्हणजेच नाशिवंत भाजीपाला, फळे, फुले शेतातून माल काढल्यानंतर 12 तासाच्या आत बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. म्हणजे जलद वाहतूक असणे महत्वाचे आहे. शेतातून भाजीपाला, फुलं काढल्यानंतर ट्रकनी बाजारात एका रात्रीतून पोहोचविल्या जाते. जेणेकरून ह्या पालेभाज्या खराब होणार नाही व बाजारपेठेत चांगली किंमत प्राप्त होईल. म्हणून या शेतीला ट्रक फार्मिंग असेही म्हणतात. मंडई शेती आणि उद्यान शेती हा नागरीकरणासोबत जन्माला आलेला शेतीचा प्रकार आहे. औद्योगिक क्रांतीबरोबर द्वितीय आर्थिक क्रियेत गुंतलेल्या लोकांची संख्या वाढली. त्यांच्या धावपळीच्या जीवनात आवश्यक गरजा पुरविण्याचे कार्य या शेती पद्धतीमधून केले जाते. तर मेट्रो सिटीमधील लोकांची उच्च जीवनशैली असते. यांचा आहार, विहार म्हणजेच फळं, फुलं, शोभेची झाडं यांचा वापर येथील लोक मोठ्या प्रमाणात करतात. त्यांच्या ह्या आवश्यक गरजांचे उत्पादन उद्यान शेती आणि मळ्याची शेती पद्धतीमधून केला जाते. याशिवाय आपण पुस्तकामध्ये दिलेली वैशिष्ट्ये ही सुद्धा बघू. फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उद्देशाने घेतली जातात. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्यान शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
उष्णकटिबंधीय, भूमध्यसागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात उद्यान शेती प्रामुख्याने केली जाते. उद्यान शेतीवर आणखी काही माहिती ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला देते आहे, जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल. उद्यान शेती मुख्यत्वे फळे, फुले व औषधी वनस्पती यांचे उत्पादन घेतले जाते. हा सुद्धा बागायती शेतीचाच एक प्रकार आहे. या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व प्रगत तंत्राचा वापर करून उत्पादन घेतले जाते. यासाठी अधिक भांडवलाची गरज असते. उद्यान शेतीतील उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची योग्य सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि, आता लांब अंतरावरील वाहतुकीसाठी सुद्धा वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे उद्यान शेतीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. अलीकडच्या काळात हरितगृह म्हणजे पॉली हाऊस याचा वापर मुख्यत्वे उद्यान शेतीसाठी केलेला दिसून येतो. उष्णकटिबंधीय, भूमध्यसागरीय हवामानाच्या प्रदेशात व समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात उद्यान शेती मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे मंडई शेती. याचे जे चित्रामध्ये आपण बघितलं होतं, की ग्रीन हाऊसमध्ये अ, मजुरांच्या साहाय्याने रोपांची लागवड या ठिकाणी केली जाते. जेणेकरून कृत्रिमरित्या तापमान संतुलित राखले जाऊन ह्या झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने करून याला येणारा भाजीपाला, फळे हे एका विशिष्ट एका विशिष्ट रीतीने संतुलित करून बाजारपेठेमध्ये पोहोचविला जातो. याची वैशिष्ट्ये जी दिली आहे त्याचा आपण अभ्यास करू. आधुनिक शेतीचा हा प्रकार आहे. शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत ही शेती केली जाते. मर्यादित शेतजमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते. भांडवलाचा अधिक वापर केला जातो. मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर या शेती पद्धतीमध्ये केला जातो. सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर ह्या शेतीमध्ये केला जातो. शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मासे इत्यादीचे सुद्धा उत्पादन या शेती पद्धतीमध्ये घेतले जाते. औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात उदाहरणार्थ खेड शिवापूर, सासवड येथून पुणे शहरात फळे, फुले, भाजीपाला यांचा होणारा पुरवठा हे याचे उदाहरण आहे. मंडई शेतीची आणखी काही माहिती जी प्रश्नाची उत्तरे लिहिताना तुमच्या कामी येईल. जसे भाज्या, फळे, फुले, दूध इत्यादी उत्पादनांना ताज्या स्वरूपात दैनंदिन मागणी असते. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहरालगतच्या प्रदेशात भाजीपाला व इतर उत्पादने घेतात. त्या शेतीस मंडई शेती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे ताज्या उत्पादनाचा पुरवठा बाजारपेठेत होण्याकरिता शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. त्यामुळे या शेतीला ट्रक फार्मिंग असेही म्हणतात. मंडई शेती ही प्रामुख्याने जगातील औद्योगिकरण झालेल्या व दाट घनतेच्या शहरी भागात केली जाते. यातील प्रमुख विभागात वायव्य युरोपमधील ब्रिटन, डेन्मार्क, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड, संयुक्त संस्थानातील ईशान्येकडील लेक पेनिन्सुला, आग्नेयेकडील किनारपट्टीचा प्रदेश या औद्योगिक पट्ट्याबरोबरच जगातील बहुतांश मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. मंडई शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये बघू. शेतीचा लहान आकार असतो. सखोल पद्धतीने ही शेती केल्या जाते. जलसिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. सेंद्रिय व रासायनिक खताचा मुक्त वापर या शेती पद्धतीमध्ये केला जातो. मोठ्या प्रमाणावरील भांडवल गुंतवणूक होते. शास्त्रीय ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मंडई शेतीमध्ये प्रामुख्याने केला जातो.
इत्यादी मंडई शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यानंतर आपण विस्तृत व्यापारी धान्य शेती बघू. आपल्याला चित्रामध्ये जी विस्तृत व्यापारी धान्य शेती दिसत आहे, त्यामध्ये ट्रकचा सोबतच इतरही यंत्राचा वापर करता येतो. म्हणजेच नावाप्रमाणे याचा आकार हा विस्तृत असतो. याच्याबद्दल मी थोडी आधी माहिती देते. व्यापारी तत्वावर घेतल्या जाणाऱ्या धान्याची लागवड ही प्रामुख्याने मध्य अक्षावृत्तीय प्रदेशात केली जाते. मध्य अक्षरवृत्ताचा अंतर्गत भागात जेथे कोरडा ऋतू आणि पर्जन्याचे दिवस कमी असतात, अशा ठिकाणी प्रामुख्याने विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते. गहू हे या शेतीमधील प्रमुख पीक आहे. याशिवाय मका, बार्ली, ओट्स आणि राई याची सुद्धा लागवड केली जाते. शेताचा आकार मोठा असतो, त्यामुळे लागवडीचे संपूर्ण कार्य पेरणीपासून मळणीपर्यंत यंत्राच्या साहाय्याने यांत्रिकीकृत केले जाते. या पद्धतीमध्ये दर एकरी उत्पादन कमी असले तरी दर माणसी उत्पादन हे जास्त असते, कारण या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे. लागवडीखालील जमिनीचे प्रमाण मात्र जास्त आहे. त्यामुळे शेतकरी हा सधन असतो. अनेक हेक्टर जमिनीवर धान्य पिकविण्यास हे शेतकरी सक्षम असतात. ह्या शेतीचा विकास प्रामुख्याने गवताळ प्रदेशात झालेला आहे. जसे युरेशिया स्टेपीज, कॅनेडियन आणि अमेरिकेतील प्रियरी प्रदेश, अर्जेंटिनातील पंपाज, दक्षिण अमेरिकेतील व्हेल्ड, ऑस्ट्रेलियातील डाउन्स, कॅटनबरी मैदान हे न्यूझीलंड मधील येथे विस्तृत व्यापारी धान्य शेती प्रामुख्याने केली जाते. आपल्याला जे साखळी पूर्ण करायला जे दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जी आपण वैशिष्ट्ये या ठिकाणी जुळवली आहे, ती सुद्धा बरोबर आहे की नाही, आधी सांगितलेल्या माहितीवरून आपण एक वेळा रिचेक करू. यामध्ये दिलेली वैशिष्ट्ये आहे, शेतीचा आकार हा मोठा असतो. भांडवलाचा आधुनिक कृषी यंत्राचा वापर अधिक केला जातो. एक पीक पद्धत असते. पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. शेती व व्यापारी पशुपालन एकत्रितरित्या ह्या पद्धतीमध्ये केल्या जाते. हेक्टरी उत्पादन कमी आणि दरडोई उत्पादन हे जास्त असते. समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात प्रामुख्याने ही शेती केल्या जाते आणि त्याचे प्रदेश या ठिकाणी दिले आहे. स्टेप्स, प्रेयरी, डाउन्स, पंपास, व्हेल्ड. आणि याशिवाय ह्या शेतीची प्रमुख पिके दिली आहे. गहू, मका ही ह्या विस्तृत धान्य शेतीची प्रमुख पिके यामध्ये दिली आहे. म्हणजेच विस्तृत व्यापारी धान्य शेती जी माहिती तुम्हाला मी सांगितली आहे, ती आणि ही वैशिष्ट्ये व्यवस्थित जुळतात. याशिवाय आपण ह्या स्लाइडमध्ये आणखी काही माहिती घेण्याचा प्रयत्न करू. उपलब्ध असणाऱ्या सर्वसाधारण जमिनीतून मर्यादित मनुष्यबळाच्या साहाय्याने परंतु भरपूर भांडवलाचा उपयोग करून आधुनिक यंत्रसामुग्रीचा आधारे दरडोई जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यास विस्तृत व्यापारी धान्य शेती असे म्हणतात. या पद्धतीमध्ये पिकांचे उत्पादन विस्तृत पद्धतीने केले जाते. शेतीच्या या प्रमुख शेतीच्या या पद्धतीमध्ये प्रमुख पीक गहू असून शेतीची सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात. म्हणून या शेतीस यांत्रिक शेती असे म्हणतात. या प्रकारची शेती समशीतोष्ण कटिबंधात 30° ते 55° उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान केली जाते. संयुक्त संस्थानातील प्रेयरी, रशियामधील स्टेपीज, अर्जेंटिनातील पंपास, ऑस्ट्रेलियातील डाउन्स, आफ्रिकेतील व्हेल्ड, न्यूझीलंडमध्ये कॅटनबरी या प्रदेशात व्यापारी शेती केली जाते. हा जो प्रदेश मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगितलेला आहे, म्हणजेच यावर येणारे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अगदी बरोबर देता यावी म्हणून याचं रिपिटेशन केलेलं आहे आणि हा महत्वाचा भाग आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेलच. आणि याशिवाय हा जो प्रदेश मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे, तो होमवर्क म्हणून तुम्ही जगाच्या नकाशामध्ये
वितरण दर्शवित असताना, विस्तृत व्यापारी धान्य शेतीचं वितरण दर्शवित असताना हा सर्व प्रदेश तुम्हाला दाखवायचा आहे. जेणेकरून तुमचा चांगला लक्षात राहील आणि जेव्हा लाँग क्वेशन येतो, त्यामध्ये हा नकाशा देणे सुद्धा तुम्हाला आवश्यक असतं, गरजेचं असतं. त्यामध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला त्यासाठी अ, गुणदान केलं जात असतं. ह्या शेतीची वैशिष्ट्ये बघू. या प्रकारची शेती विरळ लोकसंख्येच्या प्रदेशात केली जात असल्यामुळे दरडोई जमिनीचे क्षेत्र हे जास्त असते. गहू हे या शेतीतील प्रमुख पीक असल्यामुळे गव्हाची शेती व्यापारी तत्वावर केली जाते. शेतीचा आकार विस्तृत व मोठा असल्यामुळे शेतीची सर्व कामे यंत्रानेच केली जातात. गव्हाच्या पिकाबरोबर मका, बार्ली, राय या पिकांचे उत्पादन सुद्धा घेतले जाते. ही शेती आर्थिक दृष्टीने विकसित असलेल्या देशात केली जात असल्यामुळे दर एकरी उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो. गव्हाच्या शेतीबरोबरच पशुपालन व्यवसाय सुद्धा केला जातो. या शेतीत दरडोई जमीन धारण क्षेत्र जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्न जास्त, परंतु दर एकरी उत्पन्न मात्र हे कमी असते. या प्रदेशातील शेतकरी हा सुशिक्षित असल्याने शेतीचे शास्त्रीय ज्ञान त्यांना अवगत आहे. गव्हाची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या प्रदेशामधूनच केल्या जाते. तर यानंतरच्या 3 ज्या शेती पद्धती आपल्या राहिलेल्या आहे, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. थँक यू.